MPSC ऑप्टिंग आउट हे ऑप्टिंग आउट आहे तरी काय, याचा कोणाच्या जीवनामध्ये काय फायदा होऊ शकतो, याच्यासोबत कोणाच्या किती भावना जुळलेल्या आहे हे तुम्हाला आपल्या स्पर्धा परीक्षा केंद्रातील काही विद्यार्थी समजून सांगणार आहे कवितेच्या माध्यमातून. तुम्ही हे ऐका आणि ऑप्टिंग आउट समजून घ्या आणि त्या पद्धतीने कोणाचे जास्त पोस्ट निघाले असेल तर प्लीज या मुलांची तळमळ पाहून ऑप्टिंग आउट करा. या बरं सर ते माझ्या पूर्ण पाठ आहे, त्याच्यामुळे कागद इकडं काही आणले नाही, आम्ही डायरेक्ट तोंडीच म्हणतो. तू काय आला रे बा? सर मी पण 2 मार्कांनाच मागा आहे. मी पण अभ्यास केला होता, चेहऱ्यावर नका जाऊ आपल्या. नाही जात त्या चेहऱ्यावर. ठीक आहे, घ्या बरं, म्हणा बरं, सांगा त्याला 2 गोष्टी समजून. तुमचेच मोठे भाऊ आहे, तुमच्यातलेच आहे ते. तुमची भावना त्यांना कळेल, तुमची तळमळ त्यांना समजेल, अशा पद्धतीने त्यांना समजून सांगा. कारण 4-5 पोस्ट काढणे त्यांनी पण मेहनत केली, पण त्यांच्या एका क्लिकमुळे तुमच्या सर्वांचं भविष्य उज्ज्वल होऊ शकते हे त्यांना कळून चुकलं पाहिजे. एकाच वेळी 2-3 पोस्ट काढल्या मित्रा, तुझ्या जिद्दीला सलाम आहे, पण ऑप्टिंग आउट कर रे मित्रा, मी बेरोजगारीचा गुलाम आहे. ताई दादा, तुम्ही एका वेळी नोकऱ्या करणार कुठं आणि किती चक्रव्यूहातल्या अभिमन्यूसारखा झाली माझी स्थिती. आजवर वाचलेल्याचं सारं आता तुझ्या जीवनात उतरू दे. पराभव खूप पाहिले रे, मुठभर गुलाल मलाही आता उधळू दे, मुठभर गुलाल मलाही आता उधळू दे. एखादी पोस्ट सोडली तर नाही होणार कमी तुझा थाट. आई बाप डोळ्यात प्राण आणून पाहतात गड्या माझ्या नोकरीची वाट. आशेचा एकमेव किरण असा नका मालवू, भरल्या ताटात माझ्या तुझ्या हाताने नको माती घालवू. असं जर तू केलास तर देव तुला भरभरून देईल. अरे देवाचं सोड, माझी अळानी माय तुला जलमभराचा आशीर्वाद देईल. तुझ्यासारखं आमच्याही मेहनतीला फळ येऊ दे, तुझ्यासारखं आमच्याही मेहनतीला फळ येऊ दे. अपयशाचा अंधार खूप झाला, आता यशाचं चांदणं थोडं पडू दे. यशाचं चांदणं थोडं पडू दे, यशाचं चांदणं आता थोडं पडू दे, यशाचं चांदणं आता थोडं पडू दे, यशाचं चांदणं आता थोडं पडू दे. रडू नका, ते पण आपल्यालाच तुमचे भाऊ आहे. तुमच्या नोकरीची तळमळ त्यांना कळलेली आहे, त्यामुळे ते लवकरात लवकर ऑप्टिंग आउट करतील अशी आपल्या सर्वांना आशा आहे. धन्यवाद. तुम्ही पण हा मेसेज सर्वांना पाठवा आणि सर्वांना कळू द्या की तुमच्या ऑप्टिंग आउटमुळे कोणाचं जीवनामध्ये काय बदल घडू शकतो आणि कोणाला काय फायदा तोटा होऊ शकतो. यामध्ये आपण ऑप्टिंग आउट केले तर आपली नोकरी जाणार नाही, परंतु तुमच्या यामुळे एकाला दुसऱ्याला नोकरी मिळेल, कोणाच्या घरी अन्न शिजेल, कोणाच्या घरी त्यांच्या आईबापाची तळमळ आहे, जी आईबापाची जी वाट आहे मनामधून ती पूर्ण होईल. धन्यवाद. प्रत्येक स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याची ही स्थिती आहे. तुम्ही हा 2-3 मिनिटाचा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. आणि असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करा. धन्यवाद.